मधील 9 नंबरचं एक्झाम्पल बघा. यासारखं गणित आपण प्रॅक्टिस सेटमध्ये अभ्यासलेलं आहे. 2 buildings are in front of each other. Building AB is the first building and CD building is the second building. Each other at a road of width 15 meter. फर्स्ट बिल्डिंग आणि सेकंड बिल्डिंग यांच्यामध्ये जो रोड आहे त्याची विड्थ 15 मीटर आहे. ओके. फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग हॅव्हिंग हाईट 12 मीटर. फर्स्ट बिल्डिंगची हाईट 12 मीटर आहे आणि इथून याच्या फर्स्ट बिल्डिंगच्या टॉपवरून अँगल ऑफ इलेव्हेशनने तो सेकंड बिल्डिंगच्या टॉपकडे बघत आहे. सेकंड बिल्डिंग इज 30 डिग्री. व्हॉट इज द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग? सेकंड बिल्डिंगची हाईट आपल्याला काढायला सांगितलेली आहे. लेट ए बी इज इक्वल टू फर्स्ट बिल्डिंग. फर्स्ट बिल्डिंग इज इक्वल टू 12 मीटर. ओके. तदनंतर विड्थ इथं स्पष्टपणे दिलेला आहे. 2 buildings in front of road. Width, road of width BD is equal to road of width is equal to 15 मीटर. हे पण आपल्याला दिलेलं आहे. अजून एक गोष्ट दिलेली आहे की CAE angle CAE is equal to angle of elevation, that is theta is equal to 30 डिग्री. हे पण आपल्याला दिलेलं आहे. हे महत्त्वाचं दिलेलं आहे. त्यानंतर आपण एक काम करू या ठिकाणी. नाव AE is perpendicular. AE is perpendicular on CD. Therefore angle E is equal to 90 डिग्री. आणि ह्या दोन्ही बिल्डिंग्स या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल राहीलच बरोबर ॲट द ग्राउंड. ग्राउंडशी अँगल B is equal to angle D is equal to 90 डिग्री. Therefore quadrilateral ABDE is rectangle. रेक्टँगल आहे म्हणून मग आता AB is equal to ED is equal to 12 मीटर. BD is equal to AE is equal to 15 मीटर. ओके. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल या प्रॉपर्टीचा वापर करून ही साइड आणि ही साइड कांगोरण, ही साइड आणि ही साइड कांगोरण. ही 12 म्हणून आता ही पण 12, ही 15 म्हणून ही पण आता 15 मीटर. ओके. आता फक्त आपण कोणाला पाहणार बघा इकडं. नाव इन ट्रायंगल CAE, नाव इन ट्रायंगल CAE. ओके. आता थीटा आहे म्हणजे ही अपोजिट साइड आहे आणि ही ॲडजसंट साइड आहे. ओके. आणि ही हायपोटेनियस आहे. आणि आता आपल्याला या ठिकाणी ॲडजसंट साइड माहीत आहे, अपोजिट साइड काढता येईल. ओके. टॅन थीटा इज इक्वल टू CE अपॉन AE. ओके. पुटिंग द गिवन व्हॅल्यूज, टाका किमती. टॅन थीटा 30 डिग्रीचा आहे. टॅन 30 डिग्री CE आपल्याला काढायची आहे अपॉन AE आपल्याला 15 मीटर दिलेली आहे. आता टॅन 30 ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 1/√3 इज इक्वल टू CE अपॉन 15. इथं एक काम करू आपण. टॅन 30 डिग्री इज इक्वल टू 1/√3 याचा वापर आपण केलेला आहे. आता सिम्प्लिफिकेशन करूया. नाव CE इज इक्वल टू हा 15 इथं मल्टिप्लाय करेल म्हणजे 15 × 1/√3. आता डिनॉमिनेटरचा √3 कॅन्सल करायचा आहे म्हणजे मल्टिप्लाय बाय डिनॉमिनेटर अँड न्यूमरेटर बाय 3.
म्हणजे CE इज इक्वल टू 15 इंटू √3 डिवायडेड बाय, आता हा √3 इंटू √3, ओके, याचा आन्सर येणार 3. CE इज इक्वल टू 5 1 जा 5, सॉरी 3 1 जा 3, 3 5 जा 15, 5√3 मीटर. ही CE ची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला C पासून E पर्यंतची व्हॅल्यू मिळाली 5√3 मीटर. ही माहिती आहे आपल्याला 12 मीटर. म्हणजेच हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग CD is equal to CE plus ED is equal to 5√3 plus 12 मीटर. म्हणजेच 12 प्लस 5√3 मीटर. अशा पद्धतीनं आपलं उत्तर येईल. विद्यार्थी मित्रांनो, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. फार सोपा आहे. मात्र व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो, म्हणजे आमच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आपल्याला प्रॉब्लेम सेट 6 मधलं 9 नंबरचा एक्झाम्पलचा स्टडी करायचा आहे. यामध्ये अ लॅडर ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ अ फायर ब्रिगेड व्हॅन कॅन बी इलिव्हेटेड ॲट अन अँगल ऑफ 70 डिग्री. समजा या ठिकाणी ही ABCD ही फायर ब्रिगेड प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्म ऑफ फायर ब्रिगेड व्हॅन आहे. ओके, फायर ब्रिगेडचा हा प्लॅटफॉर्म आहे असं कन्सिडर करा. ओके, इलिव्हेटेड ऑन अँगल 70 डिग्री. ओके, द लेंथ ऑफ द लॅडर पण आपल्याला दिलेले आहे 20 मीटर आणि त्यानंतर एक्सटेंड अप टू 20 मीटर दिलेला आहे. इफ द प्लॅटफॉर्म इज 2 मीटर, प्लॅटफॉर्मची जी हाईट आहे 2 आहे, मग हा रेक्टँगल आहे, कारण आपण या ठिकाणी जी उभी करणार ती 90 डिग्रीने, याही ठिकाणी 90 डिग्री, म्हणजे या परपेंडिक्युलर लाईन्स आहेत, म्हणजेच ही पण परपेंडिक्युलर आहे, बरोबर, म्हणजेच इकडे पण परपेंडिक्युलर आहे, म्हणजेच हा रेक्टँगल आहे. आणि रेक्टँगल आहे म्हणून AB अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे ही पण साईड 2m येणार, बरोबर. त्याच्यानंतर द ग्राउंड फाइंड द मॅक्झिमम हाईट ऑफ द ग्राउंड अप टू विच द लॅडर कॅन रीच. म्हणजे आपल्याला ही हाईट काढायची आहे. मग ही हाईट जर आपल्याला काढायची असेल तर आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करावं लागेल काय, लेट AC इज इक्वल टू लॅडर. ओके, त्याच्यानंतर क्वाड्रिलॅटरल ABCD is ABCD quadrilateral is a platform of a fire brigade van. ओके, हां, आणि अँगल ऑफ इलिव्हेशन दिलेला आहे, अँगल थीटा इज इक्वल टू 70 डिग्री. ओके, आणि हाईट ऑफ AC दिलेली आहे आपल्याला 20 मीटर, लॅडरची हाईट दिलेली आहे, बरोबर. त्याच्यानंतर इफ द प्लॅटफॉर्म इज 2 मीटर अबव, म्हणजे 2 मीटर जमिनीपासून या ग्राउंडपासून तो उंच आहे, ग्राउंडपासून 2 मीटर उंचीचा आहे, म्हणजे ती हाईट आपण त्यामध्ये ॲड करणार या हाईटच्या. हाईट फ्रॉम द ग्राउंड अप टू विच द लॅडर कॅन रीच. आता ह्या ठिकाणी आपल्याला एक ट्रायंगल दिसत आहे बघा. नाउ इन ट्रायंगल CAD घेऊ आपण, CAD. ओके, ही थीटा आहे, हा 90 आहे, म्हणजे ही हायपोटेनियस, ही अपोजिट साईड आहे, ही ॲडजसंट साईड आहे. आपल्याला अपोजिट साईड काढायची आहे, आपल्याकडे हायपोटेनियस आहे, मग आपण ह्या ठिकाणी साइन थीटाचं रिलेशन वापरू. अपोजिट साइड ऑफ थीटा डिवाइडेड बाय अपोजिट साइड ऑफ थीटा डिवाइडेड बाय हायपोटेनियस.
ओके, म्हणजे साइन थीटा इज इक्वल टू CD अपॉन AC. आता थीटाची व्हॅल्यू माहिती आपल्याला 70 डिग्री. साइन 70 डिग्री इज इक्वल टू CD आपल्याला काढायची आहे, AC आपल्याला 20 दिलेली आहे. आता साइन 70 आपल्याला ह्या ठिकाणी गणितामध्ये दिलेला आहे डायरेक्टली 0.94. 0.94 इज इक्वल टू CD अपॉन 20. सिम्प्लिफिकेशन करूया. CD इज इक्वल टू 0.94 इंटू 20. मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग करा मल्टिप्लिकेशन. CD इज इक्वल टू 2 4 जा 8, 2 9 जा 18 आणि तो आपला एक 0 पॉईंट नंतर 2 घरं, पॉईंट नंतर 2 म्हणजे 18.80. CD इज इक्वल टू 18.80 मीटर युनिट दिलेला आहे. लिहायचं झालं. आपल्याला CD मिळून गेली. आता CD आली आपली 18.80 मीटर आणि ही लेंथ आहे आपल्याकडे 2 मीटर. म्हणजेच आपण आता काय काढणार, C या ठिकाणी C याला नाव C ऐवजी आपण P देऊन टाकू. ओके, म्हणजे या ठिकाणी लॅडरला आपण PC देऊन टाकू, कारण इथं C दिला गेला आहे आपल्याकडून. मग आता PC नाव PC इज इक्वल टू PD प्लस DC. हे PD काढला आपण 18.80 प्लस 2.00 that is 20.80 meter or 20.8 meter, whatever it may be, one and the same. This is the answer. लिहून घ्या मित्रांनो किंवा स्क्रीनशॉट घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक केल्यावर आमचे नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन. प्रॉब्लेम सेट 6. लास्ट an example, very simple and best example. While landing at an airport, a pilot made an angle of depression of 20 degree. Average speed of the plane was 200 km/h. The plane reached the ground after 54 seconds. Find the height at which the plane was when it started landing. समजा मित्रांनो या A पॉइंट पाशी प्लेन आहे आणि इथून त्या पायलटने त्याला लँडिंग करायला सुरुवात केली अँगल ऑफ डिप्रेशन 20 डिग्रीने आणि ते लँडिंग झालं या C पॉइंट पाशी लँड सीट अँगल ऑफ डिप्रेशन. आता ही लाईन ऑफ व्हिजन आहे, म्हणजे या दोन लाईन्स पॅरलल आहेत, म्हणजेच ही ह्या ठिकाणी अल्टरनेट अँगल्स तयार होतात, म्हणजे हे अँगल्स काँग्रुएंट आहेत. मग आपण कन्सिडर करूया की लेट द plane is at point A and it lands at point C. ओके, म्हणजे या ठिकाणी AC हे डिस्टन्स आहे लँडिंगचं. दॅट इज AC इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ लँडिंग द प्लेन. ओके, आणि अँगल पण देऊन टाकू. अँगल DAC इज इक्वल टू अँगल ACB इज इक्वल टू 20 डिग्री गिवन दिलेला आहे आपल्याला. सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी आपण अल्टरनेट अँगल म्हणणं महत्त्वाचं आहे. अल्टरनेट पेअर ऑफ अँगल्स आर काँग्रुएंट. सगळ्यात महत्त्वाचं की या ठिकाणी आपल्याला स्पीड दिलेला आहे, स्पीड ऑफ प्लेन. आपल्याला डिस्टन्सचा फॉर्म्युला माहिती आहे. तत्पूर्वी एक काम करू आपण. टाइम टेकन बाय प्लेन A to C. टाइम टेकन बाय प्लेन, टाइम टेकन बाय प्लेन A to C is equal to 54 seconds. 54 seconds is equal to 54 upon 3600 hours. ओके, कारण या ठिकाणी 1 hour is equal to 3600 सेकंड असं रिझन देऊन टाका. आणि मग आता आपल्याला
डिस्टन्स फॉर्म्युला माहित आहे. नाव डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स आपल्याला दिलेला आहे, या ठिकाणी नाही दिलेला आहे. डिस्टन्स आहे AC. AC इज इक्वल टू स्पीड आहे आपला 200 किलोमीटर पर आवर. टाइम आहे 24/3600. हे 2 झिरो गेले. मग या ठिकाणी कॅल्क्युलेशन 2 1 जा 2 2 1 जा 2 2 8 जा 16 18 3 जा 54. म्हणजेच AC इज इक्वल टू 3 किलोमीटर. ओके, 3 किलोमीटर AC मिळून गेलं आपल्याला. AC इज इक्वल टू 3 किलोमीटर. आता आपल्याकडे हे AB काढून घेता येईल आपल्याला. हे काढून घेता येईल. साइन थिटाचा फॉर्म्युला वापरू, कारण हा थिटा आहे, ही थिटाची अपोजिट साइड आहे आणि ही हायपोटेनियस आहे, राईट अँगलची अपोजिट साइड. आणि म्हणून साइन थिटा, नाव साइन थिटा इज इक्वल टू AB अपॉन AC. साइन 20 डिग्री इज इक्वल टू AB आपल्याला काढायची आहे, अपॉन AC आहे 3. ओके, सिम्प्लिफिकेशन. साइन 20 आपल्याला दिलेला आहे बघा 0.342. 0.342 इज इक्वल टू AB अपॉन 3. या 3 ला ट्रान्सफर करा म्हणजे आपल्याला या ठिकाणी AB मिळून जाईल. नाव AB इज इक्वल टू 0.342 इंटू 3. That is AB is equal to 3 2 जा 6, 3 4 जा 12, 1 by hand 3 3 जा 9 and 1 10. पॉइंट नंतर किती घरे? 3. इकडून 3 घरे या म्हणजे 1.026 ओके किलोमीटर. AB is equal to 1.2026 किलोमीटर. आपल्याला मीटर मध्ये द्यायचं असेल तर AB is equal to 1026 मीटर. ओके, सॉरी एक्स्ट्रीमली. ओके, मग आपल्याला आता फाइंड द हाइट. द हाइट ऑफ द प्लेन. द हाइट ऑफ द प्लेन ही काय आहे? हाइट ऑफ द प्लेन. ओके, द हाइट of the plane. Okay, plane was when it started landing. The height of the plane when it started landing is 1026 मीटर इज द फायनल आन्सर. मित्रांनो लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. फार सुंदर आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओज बघा, तुम्हाला आवडतील, नक्कीच आवडतील. समजून घेण्याचा प्रयत्न करा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.